अहो, सुधाकर गेलाय रंजीला शोधायला, तरी अजून दोघांचा पत्ता नाही. तुम्ही जाऊन थोडं पोलिसात तक्रार करता का? आप्पा गावलीकर कुठंच नाही दिसले. याला आलीमुळे निघून गेली ती. माझ्या आईने जर जीवाचं काही बरं वाईट केलं ना, तुला सोडणार नाही बरं का मी. हे समजा काय होऊन बसलं. रंजी एवढं मनाला लावून गेल्याचं वाटलं नव्हतं ना. आजपासून ते आज घर सोडून कधी गेली नव्हती. आजच तिला काय दाढ भरली काय माहित. घरातली एक माणूस नीट वागणं झालाय. सगळ्यांनी मला टेन्शन द्यायचं ठरवलेलं दिसतंय. आता तिच्या माहेरी जाऊन बघायला पाहिजे. तिथं गावली तर चांगलंच आहे, नाही गावली तर मग काय आता. आप्पा लाले, बघितलं ना तुझ्या वागण्याचा परिणाम काय झाला ते. तू मस्त चांगल्यासाठी केलं असशील ग. आता रंजी सापडते का बघ. कुठं हुडकायची तिला. काय हुडकायची गरज नाही. एक कोलन 17 ठिकाणी याला अशी गत आहे तिची. आल्यापासून नुसती त्रास देतीया. काय नाही, तुम्ही जेवायला वाढायला घ्या. बघा पाताळात कुठं लपून बसली असली ना तर वासाने लगेच पळतील. नाही आली तर तिने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर. ती वय जिरवाचं बरं वाईट करणाऱ्यातली. आज 100 जणाला पोचवील, पण आहे ना स्वतःचा अपमान झाला म्हणून ती काही बरं वाईट करणाऱ्यातली नाही. उलट अपमान करणाऱ्यालाच पोचवल. फुला घे, जेवायला वाढेल घे, बघू येईल ती नंतर. घ्या तुम्ही जेवून घ्या. तिकडं माझी आई उपाशी राहिली ना तरी चालेल. तिचा पत्ता नाही लागला तरी पण तुम्ही जेवून घ्या. हा, तुम्हाला कोणालाच ना माझ्या आईचं काही पडलेलं नाहीये. माझ्या आईने जर स्वतःच्या जीवाचं बरं वाईट काही करून घेतलं ना तर मी सरळ पोलीस स्टेशनात जाईन आणि तिथे जाऊन मिसिंग कंप्लेंट नोंदवीन. फुलाताई, ओ फुलाताई, आली का व रंजी? नाही आली अजून. जीव द्यायला गेले असणार आहे. येईलच आता. काय बाई, काय पोरग बोलतो या. अहो यो नाही, आमच्या घरातले माणसं बोलतात. अगो बया, आजच जायचं होतं वय. आता उद्या आमच्या पाहुण्याच्यात लगीन हाय. आता रणजीचं काही बरं वाईट झालं तर आम्ही कसं जायचं बरं का? हा, हे बघा कोणाला कशाचं आणि बुडखीला केसाचं. जावा तुम्ही, मी कळवते हा तुम्हाला ते आल्यावर. जा आजकालचं चांगल्याचा जमानाच नाही. नेहमीच आहे त्यांचं. जा. लाले, अजून गोपाळ बी आला नाही का अजून? हा, येतीलच इतक्यात. काहीतरी कामात अडकले असतील. असंच पाहिजे. बरी जिरती घरातल्या माणसांची. आता कळली या रंजीची किंमत. हा, आई, रंजी पण तू अडकून बसली नाही तर काय करते आता. लाली आली आणि हे तर मला असं पाहिलं तर परत जेलामध्ये टाकल आणि मग कंप्लेंट पण मागं घेणार नाही. आणि चोरीचा आरोप लावल माझ्यावर. काय करू. या घरात काय चाललंय. एक नाही तर संपलं तर एक चालूच आहे. हो, रंजीने काय जीवाचं बरं वाईट केलं तर. हो, आत्या, तुम्ही नका काळजी करू. येत्याल त्या. मी जरा ह्यांना फोन करून येते. दाराला कडी. चिमणे, हा, आले आले.
बोल ना. काय ते भांड पडलं. अरे सॉरी. झोपली नाही तुला बरं वाटत नाही काय? बरी आहे मी. झोपत का नाही? अरे ते आवरून झोपते ना सगळं. खरकटप पडलंय सगळं तर. इकडे ना ये इकडे. काय चाललंय? अरे काही नाही, ते आतलं आवरत होते ना, मग आवरून झोपते आता. झोप लवकर. हो दादा. दादा बरी आहे मी. तू काय लपवतेस का मायापासून? काहीतरीच काय दादा. काही नाही मी. झोप झोप जाऊ. हो गुड नाईट. झोप पण. हो दादा. झोप ना. कसला होता? ते काय पडलं काय माहिती. आतल्या खोलीत पडले काय? नाही. हे कसं काय पडलंय? हवा सुटली होती अरे मगाशी. चांगलंच सगळं पडधड झालीये ना. इतका वारा सुटलाय? बघ वादळ सुटले का काय? आली असेल. आपल्याशिवाय कोणी आहे का इथे अजून लपून बसलेलं? तसं मागच्या वेळेस लपून बसलो होता तो. दादा तुला एक ना सतत माणसांचे भास होत राहतात. नुसतं संशय संशय संशय. ते उंदीर झालेत घरात अरे. तर उंदरांनीच पाडलं असणार हे सगळं. हा हो ना. हा उंदीर. उंदीर घरात घुसले की लगेच पोखरायला सुरुवात करतात. पिंजरा आणून पकडले पाहिजे.